माय हाव काय करालीस? काय नाही बसला निवांत. हे बघ ही वय काय की ते लेकरायचं तोंड पुसायचं. हो आणि याला म्हणतात म्हण वाईप्स. वाईफ हा आणि इंग्लिश मध्ये बायकोला वाईपच म्हणतात. आता ते काय बी निघाले त्या इंग्लिशनं वाट लावून टाकली. आता मला सांगते आम्हाला तरी कळल बाबा. आता तुमच्यासारख्या माणसाला कसं कळावं याला वाईप म्हणाव की त्याला वाईप म्हणाव ते. आम्ही पहिल्याची मराठी भाषा बोलता हा आम्हाला येते. याच्या नादी कशाला लागाव. हा लागत नाही आम्ही. त्या इंग्लिश स्कूलला वाट लावून टाकली मराठी त्या बोलण्याची. ते एवढ्या लेकरापासून आता ते इंग्लिश स्कूल 50,000 फी 40,000 फी 1,00,000 फी. ते पैशाची किंमतच राहिली नाही. आमच्या लेकरांना पेन मागली तर आठव्या दिवशी नव्या दिवशी भेटत गेले. ते कोण्या दिवशी पेन भेटाव कोण्या दिवशी कांडी भेटाव. आणि ते वया ते 4-2 पानं कोरे राहिलेले ते फाडून काढाव आणि ते सुई दोरा घेऊन त्याची वही करून द्यावा. लेकरांना असलं तुम्ही लिहिणं शिकले. आता का चालय त्या एवढं लेकरू नाही जरा हिंगा असला आणून ठेवला असे तुझं लेकरू कवा शिकल. ते एवढं आणलं असे 6 महिन्याचं झालं नाही कवा शिकल हे. हे कवा शिकवा त्याने हे बघ बरं. हे मराठी शाळेला ते बोलार बॅग पण कोणी विचारणं आलंय. तुला काय ब्लॅक डॉग म्हणायचंय काय? हा रे आम्हाला म्हणता कधी येते कोणा तरी लेकराचं ऐकिलो. ब्लॅक डॉग म्हणजे काय? ते इंग्लिश होय पण त्याला ब्लॅक डॉगला काय म्हण? काळं कुत्र विचारणं आलंय त्याला. ब्लॅक म्हणजे काळं कुत्र. मराठी भाषेत हे आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्याच्याशिवाय पर्यायच नाही. मराठी शाळाच खरी आहे. मराठी शाळा बघत दिकच नाही. आणि लेकरं पुढे जायनाच बी. आपल्या शाळेमध्ये मास्तर किती शिकीत गेले तेव्हा. एवढे लेकरं स्पष्ट होऊन गेले एवढे.